उद्यापासून सोयाबीनला बाजारभाव कडाडणार. सरकार करणार राज्यातून 18 लाख टन सोयाबीनची खरेदी. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचा हंगाम आता सुरू झाला असून शेतकरी सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकायला घेऊन येताना दिसत आहे. राज्यात चांगल्या सोयाबीनला 4,500 ते 5,000 रुपयाच्या दरम्यान सर्वाधिक दर मिळतोय. तर लातूर, जालना, निलंगा, मेहकर, चिखली, बाबुळगाव या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 4,300 रुपयापर्यंत दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी घडामोडी सोयाबीनच्या बाबतीत वाढलेल्या आहेत. देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या जर आपण गणित जर मांडलं तर सोयाबीनला यावर्षी चांगले भाव राहतील असा एक अंदाज आहे. कारण प्रमुख जे काही सोयाबीन उत्पादक राज्य आहेत या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटका बसलाय आणि त्यामुळे सोयाबीनचं एकूण उत्पादन त्या ठिकाणी आता कमी झालंय. शिवाय सरकार देखील 18 लाख टन सोयाबीनची खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली. प्रक्रिया प्लांटमधून सुद्धा सोयाबीनला मागणी वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती उद्यापासून सरकार सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू करणार आहे आणि म्हणूनच उद्यापासून सोयाबीनच्या दरात मोठी हालचाल दिसू शकते असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय. आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनला काय दर मिळू शकतात या संदर्भात व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी एक अपडेट त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्र हो, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे. कारण केंद्र सरकारनं त्या ठिकाणी 18,50,000 टन सोयाबीन खरेदीला आता मंजुरी दिली आहे. त्यासाठी जवळपास 9,860 कोटी रुपयांच्या खर्चाला देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हिरवा कंदील दाखवला. तर मध्य प्रदेशातील 22 लाख टन सोयाबीनसाठी क्विंटलला 800 रुपये त्या ठिकाणी भाव फरक म्हणजे भावांतर योजनेच्या अंतर्गत हे पैसे त्या ठिकाणी आता देण्यात येणार आहे असं कृषी मंत्रालयाने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आणि त्या ठिकाणी आता असं सांगण्यात आलेलं आहे. बघा आता राज्यामध्ये खरेदी नेमकी कशी म्हणलं तर राज्यामध्ये 18,50,000 टन सोयाबीनच्या खरेदीसाठी जवळपास 9,860 कोटी रुपयाच्या खर्चाला त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मंजुरी दिली. मुगाची 33,000 टन खरेदी होणार आहे. त्यासाठी 289 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता आहे. तर उडदाची 3,25,000 टन खरेदी होणार आहे. उडीद खरेदीसाठी 2,540 कोटी रुपयाच्या खर्चाला देखील आता त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता खरं तर दिवाळीपूर्वीच सरकारी खरेदीला सुरुवात व्हायला हवी होती. कारण की जो सोयाबीनचा हंगाम आहे तो दिवाळीच्या अगोदरपासून त्या ठिकाणी सुरू झाला होता. परंतु प्रत्यक्षात ही जी काही नोंद आहे ती नोंदणी करायला 30 ऑक्टोबरचा मुहूर्त त्या ठिकाणी सापडला. म्हणजे उद्यापासून सोयाबीनच्या खरेदीसाठी आता नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात खरेदी सुरू व्हायला अजून वेळ जाईल. कारण सर्व शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करू असं त्या ठिकाणी आता राज्यामध्ये सांगितलेलं आहे. तरी सरकारने यंदा 10 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मग उरलेल्या मालाचं काय करणार हा प्रश्न देखील आता त्या ठिकाणी अनुत्तरित आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं. यामध्ये सोयाबीन देखील आहे आणि दबावात असलेले भाव अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घडामोडी वाढत आहेत. देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याचं गणित लक्षात घेतं सोयाबीन, कापूस या प्रमुख नगदी पिकांसाठी यंदा भावात त्या ठिकाणी नरमाईला राहिला असा अंदाज त्या ठिकाणी सरकारला आलेला आहे. त्या दृष्टीनं चोख नियोजन करून युद्ध पातळीवरती सरकारी खरेदीची त्या ठिकाणी आता तयारी करण्यात आली आहे. परंतु या कामी त्या ठिकाणी आता दिरंगाई झाली असून त्या सोयाबीन खरेदीच्या बाबतीत आता नवीन गोळ त्या ठिकाणी घालण्यात आला आहे. मग यामध्ये ऐनवेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाला त्या ठिकाणी आता नेमकं यांनी नोडल एजन्सीचा दर्जा दिला आहे आणि परिणामी खरेदीची जी काही घडी नव्याने बसवण्याची वेळ आली त्यामुळे खरेदीला त्या ठिकाणी उशीर होणार आहे. सरकारने हा निर्णय जर का 2 महिने आधीच जर घेतला असता तर 1 ऑक्टोबरपासून नोंदणीची खरेदीची प्रक्रिया सुरू झाली असती आणि याचा फायदा शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये त्या ठिकाणी निश्चितच झाला असता. 5 केंद्रांनो, आता दिवाळीमुळे अनेक शेतकऱ्यांना मिळेल त्या भावामध्ये त्या ठिकाणी माल विकणं भाग पडला. कारण दिवाळी हा सण होता. हा सण शेतकऱ्याचा जर गोड व्हायचं जर असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. बघा आता केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपयाचा हमीभाव सुद्धा जाहीर केला आहे. परंतु यंदा उत्पादनामध्ये 15 ते 20% घट असून बाजारामध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर त्या ठिकाणी मिळत आहे. बाजारामध्ये जवळपास 42 ते 43 रुपयाच्या दरम्यान सोयाबीनला दर मिळतोय. आता सरकारने जर का वेळेवर खरेदी सुरू केली जर असती तर शेतकऱ्यांची जी काही लूट आहे प्रायव्हेट खरेदीदारांच्या माध्यमातून होणारी ती त्या ठिकाणी आता थांबली असती. मग यासोबतच जर का आपण पाहिलं तर देशामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्राने यंदा सोयाबीनचे दर दबावात राहण्यात लक्षात घेऊन भावांतर योजना त्या ठिकाणी सुरू केली आणि तिची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झाली. त्यामुळे तिथे बाजारभाव आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची चिंता त्या ठिकाणी मिटली आहे. शिवाय तिथं आवकही त्या ठिकाणी वाढलेली असून काही महाराष्ट्राचं सोयाबीन आता विकण्यासाठी त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जात आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या सोयाबीन दरावर त्या ठिकाणी झालेला आहे. वास्तविक सर्व प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये एकाच वेळी भावांतर योजना जर का राबवली जर गेली असती तर याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला असता. बघा परंतु महाराष्ट्र सरकार या आघाडीवरती निष्क्रिय आणि उदासीन राहिलेले आहे. परंतु वास्तविक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये विद्यमान मुख्यमंत्री जे काय होते देवेंद्र फडणवीस यांनी यापुढील काळात बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली जर गेले तर भावांतर योजना लागू करू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं. पण सोयाबीनला
₹6,000 भाव देऊ अशी त्यांनी हमी दिली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा यांनी अशीच हमी त्या ठिकाणी दिली होती. परंतु वास्तविक तसं पाहायला गेलं तर असं काही घडताना त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे त्या ठिकाणी हतबल आणि शेतकऱ्याला यातून त्या ठिकाणी फारसा असा काही नफा होईल असं त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीनचं पीक जर का असेल तर तुमची सोयाबीन जर का तुम्हाला बाजारात जर आणायची जर असेल तर या खरेदीची तुम्ही वाट पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला हमी भाव इतका दर तरी त्या ठिकाणी मिळेल आणि याच संदर्भातून किंवा याच्या माध्यमातून तुम्हाला सोयाबीनमध्ये त्या ठिकाणी थोडा नफाही मिळून जाईल.